हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आलो आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, समचा पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास श्रावण, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे. सकाळी 8 वाजेनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे. मध्यरात्री 12 वाजून 48 मिनिटांनंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सौभाग्य योग आहे. सकाळी 7 वाजून 59 मिनिटांनंतर शोभन योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. सकाळी 8 वाजेनंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 8 वाजून 38 मिनिटांनंतर वनिज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल, चंद्र मकर राशीत, तर गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, या चंद्र राशीनुसार सध्या कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि त्यांच्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन आपण तपासून पाहावी. आणि ती जर आपल्या कुंडलीत अशुभ असेल तर नक्कीच आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 18 ऑगस्ट पासून अस्तंगत होत चाललेला आहे. तर शनी ग्रह हा वक्री होत चाललेला आहे 26 जुलै पासून. हे दोनही ग्रह आपल्याला गोचरीने काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते शंभुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे श्रवण नक्षत्रे सौभाग्य योगे तैतील करणे त्रयोदशी शुभतीत वीरगोत्रात उत्पन्न में कणप्पा मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माणाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 59 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्तकाळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 30, 31 सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 28 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 सप्टेंबर दिनांक 2. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. यामध्ये आपण भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या मूर्त्यांची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून या प्राणप्रतिष्ठित मूर्त्यांवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागेल. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो,
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सकाळी 8 वाजेपर्यंत घबाड योग आहे. त्याचा अनुभव आपण घेऊ शकता. जे काही काम कराल त्याचा फायदा आपल्याला जास्तीत जास्त मिळू शकतो. चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्या संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. आधुनिक पृथ्वीवर सकाळी 8 वाजेनंतर हजर आहे. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकतो. आपण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहू काळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. म्हणून शक्यतो आपण या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला आपल्या कामांमध्ये अपयश येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.